मैत्रिणींनो, अळूवडीचं पीठ उरलं तर ते अजिबात फेकून देऊ नका. आज मी त्याच पिठापासून दोन भन्नाट असे पदार्थ बनवून दाखवलेले आहेत. कुरकुरीत अळूवडी आणि झणझणीत भरली मिरची. तर एकाच पिठापासून दोन टेस्टी रेसिपी कशा बनवायच्या, तर ते पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ थोडा देखील स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. कारण मी तुम्हाला काही महत्त्वाच्या 2-3 टिप्स दिलेले आहेत. त्यासाठी व्हिडिओ थोडा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी साधी, सोपी आणि झटपट बनणारे दोन्ही पदार्थ आहेत. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग इथं बघा, आपल्याला सर्वात अगोदर अळूचे पानं घ्यायचे आहेत. आता हे अळूचे पानं मला माझ्या आईनेच दिलेले आहेत गावाकडून. आता हे पानं सुरुवातीला आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि ते नितळण्यासाठी ठेवायचे आहेत. आता आपल्याला अळूवडी बनवण्यासाठी एक छोटंसं हिरव्या मिरचीचं वाटण बनवायचं आहे. तर काय करायचं, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आणि भरपूर असा जवळपास 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, थोडंसं मीठ घालायचं, त्याचं मिक्सरला वाटण तयार करायचं. आता इकडे अळूची पानं बघा मी धुवून एका डिशमध्ये नितळण्यासाठी ठेवलेले आहेत. आता ते बाजूला ठेवूया. आता इकडे आपल्याला त्याचं जे मिश्रण आहे पिठाचं, तर ते पीठ तयार करायचं आहे. इथं एका भांड्यामध्ये बघा, इथं मी 2 वाट्या इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कपाने घेतलं 2 कप तरी सुद्धा चालेल. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ अर्धा कप घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ अर्धा कप घालायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे तर ते घालायचं. नंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. हातावर थोडासा क्रश करायचा आणि तो घालायचा. त्याने खूपच छान अशी अळूची वडी लागते. नंतर थोडीशी हळद घालायची आणि जे मिक्सरचं भांडं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि इसळून त्याच्यामध्ये घालायचं. नंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ हे थोडं बेताने घाला, कारण सुरुवातीला आपण मिरची वाटताना सुद्धा घातलेलं होतं. आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे छान असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला अळूच्या वड्या बनवण्यासाठी. आता आज जी रेसिपी आहे तर ही रेसिपी म्हणजे आम्ही लहान असताना ना माझी आई बनवायची. अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला अळूच्या पानांची रेसिपी बनवून दाखवणार आहे आणि भरली मिरची सुद्धा माझी आई जशी बनवायची की नाही, तर मी त्याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे. आता इथं अळूचं पान घ्यायचं आहे. आता माझी आई काय करायची, पोळपाटावर किंवा पहिल्या काटवटी असायच्या लाकडी, तर त्याच्यामध्ये भाकरी झाल्यानं करायच्या की लगेच अशी पानं भरवायची, मग त्याला असं पीठ तयार करायचे. आणि तेव्हा कसं पहिलं डाळीचं पीठ सुद्धा जास्त म्हणजे डाळी सुद्धा नसायच्या. आता डाळी वगैरे असतात. तर बघा त्याच्यावरती पीठ आपल्याला पसरायचं आहे आणि चमच्याने पसरून असं पीठ पानाला पूर्ण असं भरून घ्यायचं आहे आणि फोल्ड करायचं आहे. आणि पहिलं कसं डाळी वगैरे नव्हत्या, तर माझी आई काय करायची, फक्त ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ टाकूनच, म्हणजे ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ वापरूनच त्याच्यामध्ये आपलं लसण, जिरे, हिरवी मिरची किंवा हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट घालून सुद्धा बनवायची. पण तेव्हाची चव की नाही, आत्ताच्या अळूच्या जे आपण वड्या करतो की नाही, तर त्याच्यापेक्षा ना ती तेव्हाची चव अप्रतिम अशी होती. आणि तितक्यात आणखी जर जास्त सांगायचं म्हटलं ना, तर खरंच आईच्या हाताला ना खरंच जास्त चव असते. तर बघा, सेम पद्धतीने मी सर्व अळूच्या पानांच्या वड्या अशा म्हणजे अळूची पानं असे भरून घेतलेले आहेत. आता सगळ्या पानांना पीठ लावून झालेलं आहे. आता माझी आई काय करायची, ती तळत नसायची. पहिलं तेल पण जास्त नसायचं. तर ती काय करायची, अशी तव्यावर भाकरी झाले की त्याच तव्यावर असे अळूचे पानं भाजायची. थोडंसं तेल अगदी थोडं टाकायची. अगदी आपला 1 चमचाभर त्याच्यावर झाकण ठेवायची आणि नंतर ती पलटी करून घ्यायची. अगदी म्हणजे मी आज जी रेसिपी आहे ना, तर ती माझी आई जशी बनवायची की नाही आम्ही लहान असताना, तर अगदी तीच रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे. आणि या अळूच्या पानांचं जे पीठ उरलेलं आहे की नाही, तर त्याच्यापासून माझी आई भरली मिरची कशी बनवायची, तर ते पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे उरलेल्या पिठापासून. बघा आता हे अळूचे पानाच्या वड्या जे आहेत ना, तर हे आपल्याला आलटून पलटून दोन्ही बाजूने काय करायचे आहेत, चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत. आता गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. मध्यम म्हणजे मंदच ठेवायची आहे.
आणि नंतर आलटून पलटून भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर काय करायचं, थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायची आई आणि वरतून झाकण ठेवायची, परत 1-2 मिनिट झाकण ठेवायची. या पद्धतीने आळूच्या वड्या जर केल्या ना तर खायला एवढ्या जबरदस्त लागतात ना, चवीला अप्रतिम अशा लागतात. मी एकदा या पद्धतीने बनवल्या, की माझ्या मुली कसं मला आठवड्यातून 2-3 वेळा या अळूच्या वड्या बनवायलाच लावतात. म्हणजे एवढे टेस्टी लागतात ना, तर खरंच खूप टेस्टी लागतात. आता बघा एक बॅच मी भाजून घेतलेली आहे. आता आपण काय करतो, आता आपण अळूच्या वड्या तळून घेतो किंवा वाफवून त्या कट करून अशा लेयर्समध्ये आपण नंतर त्या कट करून तळून घेतो. पण तुम्ही या पद्धतीने एकदा तेलामध्ये थोडं-थोडं तेल टाकून अशा शॅलो फ्राय करून नक्की करून बघा. खायला खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा जर बनवल्या ना, तर तुम्ही आठवड्यातून 4 वेळा नक्की बनवल्याशिवाय म्हणजे राहणार नाहीत. एवढ्या टेस्टी लागतात. आता इथं आपल्या अळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. आता त्या अळूच्या वड्याचं जे थोडंसं मिश्रण आहे, तर ते पीठ उरलेलं होतं. तर ते पीठ अजिबात फेकून न देता त्याच्यापासून मी एक तुम्हाला अगदी म्हणजे भन्नाट अशी रेसिपी झणझणीत बनवून दाखवते. इथं बघा 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, त्याचे पोटं फोडायचे म्हणजे असं त्याला थोडासा कट मारायचा, त्यातलं बी काढायचं आणि या पिठामध्ये अशी भरवायची, पूर्ण पिठामध्ये आणि लगेच तव्यावर काय करायचं, 1 चमचाभर तेल घालायचं आणि तव्यावर लगेच आपल्याला ह्या मिरच्या काय करायच्या आहेत, भाजण्यासाठी ठेवायच्या आहेत म्हणजे टाकायच्या आहेत. सेम माझी आई याच पद्धतीने करायची. तर आज मी माझ्या आईचीच रेसिपी म्हणजे माझ्या आईच्या हातची जी रेसिपी आहे ना, तर ती आज म्हटलं चला आपल्या YouTube फॅमिली सोबत शेअर करावी. आता हे आपल्याला आलटून-पलटून भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला कीर्तीज मसाले ऑर्डर करायचे असतील तर इथे दिलेल्या नंबरवर पटकन जायचं आहे आणि WhatsAppला हाय पाठवायचं आहे आणि तिथून तुम्हाला मसाले बुक करायचे आहेत. जसं की आपण अळूच्या वड्या भाजून घेतले की नाही, आलटून पलटून आपण पाण्याचा शिंतोडा मारून अगदी सेम त्याच पद्धतीने आपल्याला या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत. अगदी बघा चमचाभर तेलामध्ये आपल्या अळूच्या वड्या भाजून तयार झालेल्या आहेत आणि मिरच्या सुद्धा फक्त चमचाभर तेलामध्येच आपली झणझणीत भरली मिरची सुद्धा तयार झालेली आहे. आता इथे मिरची आपली छान अशी तयार झालेली आहे आणि अळूच्या वड्या सुद्धा तयार झालेल्या आहेत. तर आहे की नाही साधी सोपी माझ्या आईच्या हातची रेसिपी, तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा नक्की तुम्ही या पद्धतीने झणझणीत भरली मिरची आणि अळूच्या पानांच्या वड्या एकदा या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि हो तुम्ही बनवलेल्या कशा झाल्या तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या गावातून पाहतात ते सुद्धा सांगा. जर तुम्हाला आजची रेसिपी थोडी देखील आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, नवनवीन अपडेट्ससाठी तुम्हाला साईडची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करायचं आहे. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा. तर वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.